पाने की जो चाहत हो वही तुम्हारी किस्मत हो। इकला क्या मूड द्या, अजून जिता आहेस? आओ बेगम। आम्ही पाहत होतो ना, वजीर आजमचे बेटे फतेह खान ते सुद्धा चिडले होते. अहो आपल्याकडेच बघत होते. आपण सरळ त्यांच्याकडे जाऊ आणि गारणं घालू. फतेह खानकडे गारण नाही, त्याचा शहाजीराजांवर पूर्वीपासून राग आहे. त्याची गोष्ट वेगळी आणि आपली वेगळी. अहो काय फरक आहे सांगा ना. श्रेय मिळण्यावरून जसा तुम्हाला आम्हाला राग येतोय तसाच त्यांना राग येतोय. या भातवडीच्या लढाईत शहाजीराजे एकटेच समशेर बहादर होते आणि बाकीच्यांनी काय ढाली घेतल्या होत्या का? तुम्ही सुद्धा पराक्रम गाजवलात ना. मग मान मनात तर फक्त शहाजीराजांचीच का? ते आम्हालाही उमगलं नाही. क्षणभर मनात येऊन गेलं की जमिनीने पोटात घ्यावं. कोणाचा मान होतो हे आम्हाला महत्वाचं वाटलं नाही, पण आमचा मात्र अपमान होत होता. ती गोष्ट मात्र मनात खलत होती. छे, इतका अपमान सहन करून घ्यायला आपण काय रामायण महाभारतात नाही. सरळ जाऊन जाब विचारू. कोणाला? बादशहांना. त्यांनी साधी आमची दखलही घेतली नाही. शहाजीराजांनी दखल घ्यायला लावायची होती, पण त्यांनी तसं केलं नाही. हेच आपण वजीर आझमला जाऊन सांगू. ते ओळखून आहेत म्हणा. त्यांच्याही चलाकी लक्षात आली असेल. कुठली चलाकी? अहो खेळूजी राजे, तुमच्या लक्षात कसं येत नाही? मान मरातब मिळाल्यावर शहाजीराजांनी शरीफजी राजांची आठवण न चुकता काढली. का काढली? जरा विचार कर. आम्हाला तर संशय आहे, बादशाचे कान भरणारे कोणाची तरी मूठ शहाजीराजांनी मोहरा देऊन गरम केली असणार. शरीफजींबद्दल सहानुभूती मिळवून त्यांनी हा मराठा पदरात पाडून घेतला असणार. शहाजीराजे दिसतात तेवढे साधे नाहीयेत. ये शहाजीराजे कितने सीधे लगते हैं, है ना? यहां से उनकी उल्टी गिनती शुरू हो जाती है. आप करोगे? कर पाओगे? अब्बा हुजूर, अब तक तो आप कुछ नहीं कर पाए. अब देखिए आगे आगे ये फतेह खान क्या क्या करता है. शुरुआत हमने उनके परिवार से की है. उनके चचेरे भाई को हमने यहां बुलाया है. कौन? अंबाजी? वो तो आपसे भी कमजोर है. अब्बा हुजूर, हर बात में आप हमें क्यों घसीटते हैं? वो कमजोर है ये बात हम भी जानते हैं. हमने खेड़ोजी को यहां बुलाया है. जो तरीका बादशाह हजरत ने इस्तेमाल किया था, अब हम वही अपनाएंगे. अच्छा, कैसे? भातौड़ी की जंग, उसके दावपेच सब आपने तय किए थे. तालाब तक लाने की तरकीब भी आपकी थी. शाहजी ने तो सिर्फ तालाब को तोड़ा. हमने तो ये काम आपको दिया था. आपने हमारी बात मान ली होती. अब्बा हुजूर, आप फिर से हम पर आ रहे हैं. बात भातौड़ी की चल रही है. सब कुछ आपका था. वो एक मामूली सरदार था, फिर भी बादशाह ने उसे नवाजा है. तो आप देखते हैं आगे से वो इस तख्त में सिर्फ जलील होंगे और कुछ नहीं. कुणाचं फरमान आहे? वजीर आझमचं बोलवलंय. आम्ही म्हणालो होतो ना, ही आग तिकडे सुद्धा लागली असेल. चला
ताबडतोब निघूया. चला म्हणजे चला म्हणजे आपण दोघं ताबडतोब निघू. आम्हाला एकट्याला बोलवलं, तुम्हाला बोलवलं नाहीये. तुमच्यावर आता विश्वास राहिलेला नाही. काय झालं दादासाहेब? आणि कुणाचं फरमान? वजीर आजमचं. आम्हाला एकट्याला बोलवलं. आम्हाला ह्यात काहीतरी गडबड वाटते. तुमच्या संग आम्ही येऊ. अहो पण संभाजी दादासाहेब असते तर तेच आले असते. आमच्या संगे ते सिंदखेडला आले कारण त्यांना काळजी वाटली होती. आम्हीही त्यांच्याच पावलावर पाऊल टाकतोय. तुमच्या बरोबर आम्ही येऊ. तो ये थी आपकी तरकीब. शाहजी राजा को भी बुलाया. हमने तो नहीं बुलाया, मगर उन्हें आने का अफसोस जरूर रहेगा. अब खुद ऊंट पहाड़ के नीचे आया है तो पहले अनदेखा करो, तब तो और मजा आएगा. निजाम शाही का परचम बुलंद रहे. वजीर आजम की अजमत कायम रहे. आइए आइए खेड़ूजी राजे, आइए. हमारे फर्जंद फतेह खान आपके लिए कुछ सोच रहे हैं. जी शुक्रिया. हमारे अब्बा हुजूर जरूरत से ज्यादा चाहत कई लोगों को लगाते हैं, मगर अब उन्हें अफसोस है. आप एक जाबाज सीपे सलार तो है ही, मगर आपकी परेशानी उनसे देखी नहीं जाती. उन्होंने कहा आपके तड़पते दिल को राहत मिलनी चाहिए. आपको एक जिम्मेदारी सौंपना चाहते हैं. ये आपका सोचना ही हमारे लिए बहुत कुछ है. आपको इब्राहिम आदिल शाह ने बसाए हुए नवरसपुर पर हमला बोलना है. और साथ में सोलापुर का किला भी हासिल करना है. बातवड़ी में आपने जो हुनर दिखाया उसके मुकाबले ये तो कुछ भी नहीं है ना अब्बा हुजूर. अपने आप को साबित करो. इंशाअल्लाह बादशाह हजरत आपको भी नवाजेंगे. गुस्ताखी की मुआफी चाहते हैं वजीर आजम, लेकिन हमसे ऐसी क्या खता हो गई कि आज आप हमें देख भी नहीं रहे. मेहमान नवाजी का शौक बिन बुलाए मेहमान के बारे में कोई नहीं रखता. हमें तो लगता था कि मुसीबत, मौत और मुगल बस ये तीनों ही बिन बुलाए मेहमान थे, मगर आज पता चला कि शाहजी राजे भी बिन बुलाए मेहमान हो सकते हैं. द्याना मला द्याना, द्याना मला हे द्याना, काय? द्याना. संभाजीराजे पुन्हा समशेर दगडावर तोडलीत? नाही जिजाक्का, आज समशेरीवर समशेर आपटून तुटली. आणि आता घट्ट काय हाय ठाव हाय का? काय
आता त्यासनी खरी तलवार हवी आहे, आमच्या शिजाटकनवानी. आबासाहेब, आम्हाला पण हवी अशीच खरी तलवार. आमच्याकडे एक खेळण्यातली तलवार आहे. हो, तुम्हाला पण खरी शमशेर हवी आहे? हो मग पण बाळराजे, दौलत सांभाळायला फक्त तलवार येऊन भागत नाही, कारभार यावा लागतो, न्याय करता यावा लागतो. शिकवा, त्यांनाही शिकवा. म्हणजे इथल्या सदरेवर आम्हाला जाण्याची सोय सुद्धा ठेवू नका. आम्ही कुठेच दिसू नये अशी तुम्हा सगळ्यांची इच्छा आहे. गोदा, बाळराजांना आत घेऊन जा. पण खरी शमशेर. अहो, वेळ आली की शिकवू आम्ही. आता आज जा. चला. चला. लहान मुलांसमोर काय बोलायचं आणि काय टाळायचं हे मोठ्यांनी ठरवायचं असतं, कारण लहान मुलं त्यांचंच अनुकरण करतात. बोला. आम्ही तुम्हा सगळ्यांना कुठेच दिसू नये अशी तुमची इच्छा आहे ना? आम्हाला कुठेच किंमत नाही, ना इथल्या सदरेवर ना पाचशा दरबारी. आम्ही जे करू तिथे तुम्ही मोडता घातला, श्रेय तर मिळू दिलंच नाही. मग आता काय? सगळ्यांचे लेखी आम्ही शून्य. याला तुम्हीच जबाबदार आहात. आम्हाला बोल लावताना जरा स्वतःकडे वळून बघा. याला आम्ही कसे जबाबदार? जरा सांगा. तुम्हीच आपली कामगिरी आठवा ना. कारभारातली आठवा, झुंजाच्या मैदानातली आठवा. छाती ठोकून सांगता येईल अशी काहीतरी कामगिरी केली आहे? वजीर आजम मलिक अंबर येऊ, त्यांचा मुलगा फत्ते खान येऊ किंवा त्यांचा सरदार इखलाक खान येऊ, ताठ मानेनं कुठल्या गोष्टीचा जबाब दिला? त्यांचा मुलगा फत्ते खान येऊ किंवा त्यांचा सरदार इखलाक खान येऊ, ताठ मानेनं कुठल्या गोष्टीचा जबाब दिला? नाही दिलात. त्यापेक्षा लाळघोटेपणा करणं तुम्ही पसंत केलं. हा तुमचा दोष. त्यांना नको ती सेवा पुरवलीत, हा तुमचा दोष. त्यांना आपल्याच घरातली खाजगीतली गोष्ट फक्त आणि फक्त स्वतःबद्दल चांगलं मत व्हावं म्हणून पुरवली, हा तुमचा दोष. आणि सगळ्यात मोठा दोष काय आहे माहिती? तुमचा सख्खा मोठा भाऊ संभाजी दादासाहेब गेले आणि त्यावेळी तुम्हाला दुःख होण्याआधी या गोष्टीची काळजी होती की तुमचं वतन जाईल की राहील. त्यासाठी मियान राजू समोर टाचा झिजवला, हा तुमचा दोष. मोहिमेवर शत्रूला तलवारीचं पाणी पाजण्याऐवजी त्या मियान राजूकडे जाऊन मनसबीची कागदपत्र घेऊन आला, हा तुमचा दोष. आणखी किती आणि काय काय दाखले द्यावे? वहिनी साहेब, ही वेळ तुम्हीच आणली. आता एक शब्दही बोलू नका. आता जे काय करायचंय ते आमचं आम्ही करू. पण हे बोल ऐकवले ते आयुष्यभर आमच्या लक्षात राहतील, एवढं नक्की. त्या शब्दांचे नाद आयुष्यभर आमच्या कानावर आपटत राहतील. आम्हाला असं वाटतं
सगळ्यांनी संयम राखावा. वेळ सांगून येत नाही. आपण एकत्र असण्यातच सगळ्यांचं हित आहे. आता पुन्हा तेच वादविवाद नको. आम्ही या निर्णयाला आलोय की आम्ही वेगळे होऊ. नाहीतरी आमच्या चुकांचं रोज कीर्त वहिनी साहेब जाणतात. आम्ही लाल घोटेपणा करण्यात धन्यता मानतो ना, त्यापेक्षा आम्ही इथं न थांबलेलं बरं. आम्ही असं काहीही म्हटलं नाही. आम्ही फक्त तुम्ही विचारलेल्या सवालांचे जबाब देत होतो. आणि आम्ही शंभू महादेवाच्या पिंडीवरील फूल उचलून सांगतो. त्यात कुठेही वाटण्या व्हाव्यात हा उद्देश नव्हता. उद्देश तसा नसता तर काढून दाखवलं नसतं. बोलत काय भांडताय? गोदा, चला बघू. चला चला. वाटण्या झाल्यावर आम्ही देऊळगावला निघून जाऊ हे ठरलंय. एवढाच बघणं नशिबात होतं आमच्या. अगदी योग्य वेळी आपण वेगळे झालो. योग्य वेळी म्हणजे? इतके वर्ष जो पहाडासारखा पाठीशी उभा राहिला तोच मलिक अंबर शहाजी राजांवर उलटा फिरला. अहो बघा ना, म्हणूनच नवरसपूर आणि सोलापूरचा जिम्मा तुमच्यावर सोपवला. आता बादशाची मर्जी फिरायला वेळ लागणार नाही. पण या डावात वजीर आझम आणि त्यांच्या त्या पत्याने आपल्याला वेठीस धरले. त्यांचा कोणी भरोसा द्यायचा? भरोसा कोणाचा देता येईल? शहाजी राजांचा नाहीच ना. आता वजीर आझम पासून सुरक्षित अंतरावर राहिलो की झालं. आपण कारभार सुद्धा आहेच की. नुसत्या मोहिमा नसतात, तिथे जाब द्यावा लागेल. अहो हे तर सोन्याहून पिवळं झालं. शहाजी राजांवर खफा मर्जी झालीच आहे. आणि कारभाराचं म्हणाल तर वहिनी साहेब आहेत की, त्यांना कारभार सांभाळायची हौस आहे ना. त्या सांभाळतील कारभार. आता बघा कसे अडकत जातील ते. पण आम्हाला तरी त्यांच्या कारभारात काहीच खोट दिसली नाही. हो नाहीच दिसणार. कनवाळूपणा आहे ना, तो नडे. राजे, कधी कधी चांगलं असणं सुद्धा धोक्याचं असतं. आधी सुद्धा वजीर आझमकडे सारा माफी करायला गेल्या होत्या. आता हे प्रकार चालूच राहतील आणि परिणाम संबंध सुधारण्याऐवजी बिघडत जातील. उमेश काका, निघतो आम्ही. स्वारी, औक्षण न करताच जात आहे. मोहिमेवर असं औक्षण केलं तर आऊसाहेबांना समजेल
शंभू महादेवाची प्रार्थना केली आहे ना, मग आता हे सोपस्कार करण्याची काहीच आवश्यकता नाही. आम्ही हिराजीला सोबत घेऊन जातो, पण हे आपल्यातच राहू दे. भाऊसाहेबांना सांगू नका. हिराजी, जाताना अडवू नये म्हणून आम्ही रोखलं नाही, नाहीतर आम्हाला ठाऊक आहे राजे कुठे गेलेत ते.